ही मूर्ती जी निर्माण शिल्पकार कोणतरी असेल ना मूर्तीला, वडिलाचं काय नव्हतं तू कोणाचा, चिंतन करू. वडिलाचं काहीच नाही म्हणणार तू कोणाचा, म्हणजे कर्माचा कर्तेपणा आहे. जो पण कर्माचा कर्तेपणा आहे तो कर्मयोगी होत नाही. हे कर्म मी करेन अथवा आदरेला सिद्धीनेन ऐसे ज्याचे मन विटाळेना, ज्ञानाग्नीचे मुखे जेणे कर्म जाळले अशिके, तो ब्रह्मचे मनुष्य वेके ओळखतो. अरे तो ब्रह्मच आहे. कारण का कर्म करता मी नाही आहे, मी नाही आहे करता, मालक वेगळा, स्वतः देव म्हणतात हे मजची स्तव झाले. परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणतले तो सुटला का. चिंतन हे मी केलं, सृष्टीची उत्पत्ती माझ्यामुळं आहे, स्थिती माझ्यामुळं आहे आणि प्रलय देखील माझ्यामुळं आहे, तरी पण देव म्हणतात मला ह्यातला काय संबंध नाही. आम्ही काहीच करत नाही तर लोकांनी म्हणलं तुम्ही होतो म्हणून पार पडलं बघा, ह्याला लय आनंद होतो. म्हणजे कर्माचा लेश राहतो, अंगात चिकटतो. एक कर्मयोगी जाण साधक जन निपुण. कितीतरी साधक निपुण झाला तर कर्मात अडकतोच. लक्षात ठेवा, कर्मात अडकतोच. चिंतन करून बघा. आणि अडकले कर्म, कारण कर्म चुकलं, चुके वर्म पडे फेरा, दुःख भोगावं लागणार. आणि त्यामुळे अर्जुना कर्मयोग जर करतात, कोण ज्ञान मार्ग करतो आणि तिसरा योग मार्ग करतो. आता योग मार्ग किती चांगला आहे, अतिशय सुंदर आहे. कोणाला योग मार्ग चांगला आहे. मुळात योगाची संकल्पनाच आम्हाला कळली नाही. आम्ही म्हणतो बघा, आता लोक म्हणतात आम्ही रामदेव बाबांनी सांगितलेला योग रोज करतो, रोज नाही मरूपर्यंत जर केलास तर राम गाठ पडणार नाही. श्री ज्ञानोबाचं वर्णन आहे का, ज्ञानोबाने एक मोठा शेरा मारला 6व्या अध्यायामध्ये. जेत प्रवृत्ती तुरीची बुडी दिसती निवृत्ती फळाच्या कोळी, जे मार्गेचा कापडी महेश अजूनी. अरे ज्या योग मार्गाच्या निवृत्तीची फळं दिसतात त्या मार्गावरती भगवान शंकर हे योग मार्गाचे अजून यात्रेकरू आहेत. भगवान शंकर अजून यात्रेकरू आहेत. म्हणजे भगवान शंकरांना यथार्थ स्वरूपाचा योग कळाला नाही का. पण ज्ञानोबांना इतका योग मार्ग अवघड आहे, योग मार्ग अवघड आहे. चिंतन करून बघा, कारण योगाचा आचरण करणाऱ्या माणसाला वय वर्ष 40 वर्ष संपलं की संध्याकाळी जेवण करून चालत नाही. बरं दुसरा कुठलाही माणूस असला तर संध्याकाळी वय वर्ष 40 संपलं की जेवायचं नाही. तुम्ही काय बंद करू नका, ऐकाच फक्त काम करा. कारण का जी म्हणा आम्हाला काय सांगायला आलाय नाही, तसलं काय आपलं आपण बंद करा. आपलं ATM आहे कधी पण एनी टाईम, रात्री म्हणा रात्री, आपलं बंद करायचं नाही. पण योग मार्ग नियम आहे, योग मार्गाचा नियमच आहे. योगाचा अवकार मपेतला बोले जे मितला चालते म्हणतात. युक्त आहार व्याळ असं युक्त सपना बोध असतो. आहार कमी लागतो योग मार्गाला. योग मार्ग जमत नाही, पण योगासारखं सुख योगा कर्मच कौशल्य म्हणतात. अर्जुना योग कौशल्य आहे. ज्ञानेश्वर महाराज योगाचे मुकुटमणी आहेत. ते देखील 12व्या अध्यायाचं भक्तीचं प्रतिपादन करताना म्हणाले, योगाच्या वाटा जे निघाले का सुबटा, त्या दुःखाचाच वाटा भाला आला. अरे योगाच्या मार्गाला जो निघाला आहे त्या पदरात दुःख काय येतं. योग मुळात योगाची व्याख्या जितकी सुंदर ज्ञानेश्वर महाराजांनी केली. अर्जुना समत्व चित्ताचे तेचे सार जाण योगाचे, जिथं मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. खरा योग कुठला, चित्त समत्वाला येतं, मन पण राम म्हणतं, बुद्धी पण राम म्हणतं आणि चित्त रामरूप होतं, त्याला योग म्हणायचं. समत्व चित्ताचे तेचे सार जाण योगा, योगाचं सारच आहे. मग आमच्या आता तुम्ही समजा आम्हाला योग मार्ग जमत नाही, कर्म मार्ग जमत नाही, ज्ञान मार्ग जमत नाही आणि आमची उद्धारायची तळमळ आहे. बरं आहे की नाही. वाटतं आम्हाला आजारी पडल्यानंतर वैकुंठाला जावं. वारे पट्ट्या आजारी पडल्यावर वाटतं बघा सगळ्यांना की मला वैकुंठ. आता सगळ्या बांबू चिवाट्या तयार, काळजी करू नको, उचला. प्राणी आता भूमिभार झाला. राजा वैकुंठाला जाणं स्वयं सोपं नाही आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी इथं सांगितले काय की बाबा हे तिन्ही मार्ग गृहस्थाश्रमाला जमणार नाहीत. पण गृहस्थाश्रमाला हे जमेल की रामनाम वाट, रामनामाचं चिंतन जमेल ना. काय अवघड काय आहे. अखंड नामस्मरण करायचं, नामचिंतन करायचं, तुला वैकुंठाच्या स्वरूपाची प्राप्ती होईल. असं मी सांगत नाही. ऐसे भगवद्गीता बोलत असे स्पष्ट. असं भगवंत म्हणतात गीतेमध्ये, सततम कीर्तयन्तो माम
यतंतस्य दृढव्रतः नमस्तंतेश भक्त्या नित्ययुक्ता उपासते. इथं भगवंतानी इतकी सुंदर खोच मारलेली आहे. सततम म्हटलेलं आहे, अखंड म्हटलेलं नाही आहे. अखंडामध्ये खंड असतो. बघा आता पारणपत्रिका आपण जर कुठली जर काढली तर त्या पारणपत्रिकेत उल्लेख असतो बघा, 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत हायस्कूलच्या पटांगणावरती पारायण होणार आहे. म्हणजे 10 तारखेच्या अगोदर 17 तारखेनंतर पटांगणावर कोणी नसणार, बरोबर का? म्हणजे अखंडामध्ये खंड आहे, अखंडामध्ये खंड आहे. इथं शब्द वापरलाय सततन कीर्तयंतो मां, आणि शेवट का म्हटले नित्ययुक्ता उपासते. नित्यानं माझी उपासना करा. सतत म्हणजे येणारा श्वास आणि जाणारा श्वास हे प्रभंजन जोपर्यंत चालू आहे ते पण समप्रमाणात झालं पाहिजे. विषम जर होत असेल तर यंत्रामध्ये कुठेतरी बिघाडा, योगसूत्र सांगते. चिंतन करून बघा, मिनिटात 10 होत असतील, जर नंतर 7 झाले, 6 झाले की ओळखायचं बहुतेक गोऱ्याजवळ आलेले आहेत. हे चिंतन आहे. आणि ते समप्रमाण साध्याला पाहिजे. त्या समप्रमाणात रामाचं चिंतन व्हायला पाहिजे. आणि चिंतन श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत रामनामाचं स्मरण चाललं पाहिजे. असं कोण सांगते? भगवान देव सांगतात. अरे अर्जुना स्मरणम यम यम वापी स्मरण भावम त्यजंत्यन्ते कलेवरम तम तमेव ते कौंतेय सदा तद्भावसे भावितः. आणि माझं स्मरण कर, माझं फक्त चिंतन कर, बाकीच काय करू नकोस. गीतेत प्रत्येक ठिकाणी भगवंताने माझं स्मरण कर, माझं चिंतन कर, माझ्याकडे मला शरणे आणि बघ चिंतन कर. आणि त्यामुळे तो म्हणता बाबा ऐसे भगवद्गीता बोलत असे स्पष्ट 18 साक्षी साही वेवाद येते आणि 4 निमते घेण बागो. 18 पुराण, 6 शास्त्र, 6 न्यायशास्त्र, वैशिकशास्त्र, सांख्यशास्त्र, उत्तरमीमांसा, पूर्वमीमांसा आणि योगसूत्र, हे 6 शास्त्र आहेत. 18 ब्रह्मपुराणापासून हरिपुराणापर्यंत हे सगळ्या पुराणाने आणि 4 वेदानं हात वर करून सांगितलेलं आहे की बाबा रामाचं स्मरण करा, रामाचं रामचिंतन करा. संत एकांती बैसले, सर्व शास्त्र धुंडाळले, ते हे निवडून काढले, हरीचे नाम निळोबराय म्हणतात. संत एकांतात बसले, सगळं शास्त्राचा अभ्यास केला, ग्रंथाचा अभ्यास केला आणि ग्रंथाचा अभ्यास करून सार काढलं, फक्त रामाचं स्मरण कर. मग 18 साक्षी, 6 वेवाद येते आणि 4 निमते घेईन बागो. त्या 4 मत ऐकून मी रामनामाकडे आकृष्ट झालो, असं ज्ञानोबराय म्हणतात. ज्ञानदेव जप केला, मग समाधीस बैसला. ज्ञानोबराय म्हणतात जप साधना भरपूर केली आणि मग समाधी अवस्थेपर्यंत केला. कारण नाम न घेता उद्धार होत नाही. असं कोण तर म्हणेल की मी अभ्यास करतो, चिंतन करतो, किती पण अभ्यास करा, काही पण अभ्यास करा, वयाच्या मानानं विस्मरण अटळ आहे. बघा चिंतन करून बघा, वय जसं वाढलं का नाही तसं हळूहळू विस्मरण होतं. मग डोक्यात काय राहते? फक्त 3 टाईम जेवणे, बाकीच काय डोक्यात राहत नाही. आणि त्यामुळे ज्ञानेश्वर सिद्धांत मांडतात बघा की 18 साक्षी, 6 वेवादती आणि 4 निमते घेन बागो. आणि शेवटी सगळा सिद्धांत मांडला. शेवटला दिवसे धरणे घेईन बाप रकमाजरे बळेचे साधेन. आणि बाबानो शेवटच्या दिवशी मी धरणं धरेन देवासमोर. शेवटच्या दिवशी पांडुरंगासमोर धरणं घेईन. कशा धरणं घेईन? की तो शेवटच्या देहातनं जो माझा श्वास जाणार आहे तो राम म्हणून जावा. आयुष्यभर परमार्थ केला आणि जायच्या अगोदर नामस्मरण बंद पडलं, अधोगती प्राप्त होते. हे लक्षात ठेवा. कोणतं म्हणलं काल नामस्मरण केले आज मेले, नरकाला गेले. मग लोकांचा काय असं भ्रम आहे काय? ज्या दिवशी वारले त्याच्यावर गती असते? अजिबात नाही. गती कशावर आहे? गती अधोगती मनाच्या युक्ती, मन लावे संगती साधूच्या. जतन करा, जतन करा, सैराट हे धावत असे. मन सैराट धावतं म्हणजे निषिद्ध कर्माच्या अधीन होतं. आणि ते ज्ञानेश्वर महाराज सिद्धांत मानतात शेवटच्या दिवशी ती वेळ साधली पाहिजे. आयुष्यभर परमार्थ केला, कसा केला, काय केला, याचं जर परीक्षा पास व्हायचं असेल तर राम राम म्हणता जाऊ माझा प्राण, हे कृपादान मागत असे. नको विद्या वैसा आयुष्य पारसे, नाही मज पिसे मुक्तीचे तुकोबारा. देवा मला विद्या नको, वय जास्त नको, कमी वयात जाऊ दे पण चांगलं जाऊ दे. नको विद्या वैसा आयुष्य फारसे.
नाही माझं पिसे मुक्तीचे, मला मुक्तीचं पण वेड नाही, मला फक्त एकच वेड आहे, राम राम म्हणता शरीरातनं प्राण जाऊ दे. कारण ज्यावेळी शरीराला प्राण मृत्यूची वेळ येते त्यावेळेला मृत्यूच्या वेळेमध्ये शरीर अतिशय खराब होतं. मरणाराचे अंग पडी घाते अवघे रोग, का कुमुहूर्त दुर्योग एकवटते. ज्ञानेश्वर महाराज 16व्या अध्याय वर्णन करतात. अरे मरणाराचे अंग ज्या मरण शरीराला पडतं त्यावेळेला शरीरामध्ये सगळ्या रोगाने थैमान घातलेलं असतं. सगळे रोग ज्यावेळेला अंगावर उठून बसतील त्याच वेळेला मृत्यू येतो. आणि कुमुहूर्त दुर्योग एकवटते म्हणजे पंचांगशास्त्राच्या नियमाप्रमाणे राशीला सगळे वाईट ग्रह एका ठिकाणी गोळा झाले की मृत्यू येतो. मृत्यू ज्ञानोबाचं वर्णन आहे, मृत्यू येतो. पण ज्ञानोबांचा ती वेळ मी अगोदर साधणार आहे. मरणी आयलेचे कडे मज मिळून गेले पुढे आणि मरणी आनेकडे जातील केवे, म्हणून मध्य आजी झाले ते माझ्या साहित्यमिशी आले, उपचार मी शेती दिले कोण. ती वेळ मी वाट बघत अगोदरच देवा तुला मिळणार आहे. इथं सिद्धांत काय म्हणतात, जो नामधारक आहे, जो नामचिंतन करतो त्या नामचिंतन करणाऱ्या माणसाला बाबा कार्यकारण संबंध काय, तू साध्य आहे ना, तू साधन करतो बरोबर आहे, साध्य काय भगवत प्राप्ती. ती प्राप्ती झाल्या ओळखायचे कधी, शेवट गोड करी गुरुराया शेवट गोड करी. शेवट जर चांगला गेला तर ओळखायचं, जो परमार्थ केला आहे तो परमार्थ फलद्रूप झाला आहे. नाहीतर मुक्तावे म्हणतात वांझ परमार्थ झाला. वांझ परमार्थ म्हणजे फलप्राप्ती भगवंताची मिळालेली नाही, केला परमार्थ पण सत्ता प्राप्त होण्याकरता सोपं सांगतो शास्त्रकारांनी सांगितले. आम्ही आयुष्यभर परमार्थ काय केला कसं केला हे सगळं शेवटच्या वेळेला रूपरेषा प्रत्येकाला कळते की मी एवढा परमार्थ केला तेवढा सगळं तू काय केला तिथं सांग काय असेल मालकाला. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, जो ना कारण का तो आत आहेच. घटी अलिप्त असे रवी, अग्नी काष्टामय जेवे, तैसा नारायण साक्षी वर्तने. लाकडामध्ये अग्नी आहेच, पेटून बघ बघा, घटामध्ये सूर्य आहेच, तसं अजून अंतरंगामध्ये राम आहेच. राम गेल्या लोक म्हणतो आता काय राम नाही बघा, म्हणजे होता नक्की. मग जोपर्यंत राम आहे तोपर्यंत रामाचं स्मरण कर. आणि स्मरण केले कसं ओळखायचं, शेवटला दिवसे धरणे येईन आणि बाप रकमादिर बळेची साधन. हे प्रभू शेवटच्या दिवसाला मी धरणं येणार आणि अट्टहासानं तुझं स्मरण करून तुझ्या चिंतनात ही लोकीची यात्रा संपन्न होणार. आणि मार्ग काय, रामनाम वाट हे चिपै वैकुंठ, ऐसे भगवद्गीता बोलत असे स्पष्ट. रामनाम वाट हे चिपै वैकुंठ, ऐसे भगवद्गीता बोलत असे स्पष्ट. अटरा साक्षी साही विवादती, चौघाची मते घेण वागो. महावैष्णव ज्ञानोबरायांचा अभंग आहे. रामनवमीचा उत्सव चालू आणि त्या उत्सवामध्ये त्या उत्सवाच्या अनुषंगानं हा घेतलेला अभंग आहे बरं का. कारण उत्सव कोणता चालला आहे तो बघून अभंग घ्यावा. आता ते काय राहिले नाही तात्या, मातेला गेले की अभंग म्हणते उजळले भाग्य आता, म्हणजे मेले चांगलं झालं. अरे काय डोकशीपिराई पाहिल्या लोकांना असं कळना. ह्याचा काय होते माहिती आहे काय, अभ्यास करून करावे कीर्तन हा विषय संपला. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन आले त्याचे जाण सिद्ध फळ हा विषय संपला. इथं ज्ञानेश्वर मानतात राजा, अरे रामनामाची वाट घे, रामनामाचं स्मरण कर. बरं स्मरणाला काही शास्त्राचा विधी पण नाही आहे. नामाचे नाही विधिविधान, नामाचे नाही अनअध्ययन, आसने भोजने शयने, नाम पावन जाम श्रीरामाचे भावार्थ रामायणामध्ये वर्णन केले. नामाला विधी नाही आहे, विधान नाही. विधी म्हणजे कायदा काही नाही कसं पण. मोरोपंताची एक आर्य आहे, वेदातलं एक सूक्त आहे, त्या सूक्ताचं मोरोपंतांनी मराठीमध्ये केलं आहे. ते म्हणतात नामाला काही विधान नाही, कधी पण सदा देता घेता उठता बसता कार्य करता, घरी दारी शय्ये रती सुखाते अवसरी, सर्वस्वासी लज्जा तिजनी भगवत चिंतन करी. अरे सदा देता घेता उठता बसता, तू फक्त एक काम कर, स्मरण कर. तू स्मरण फक्त करायचं काम कर. त्याला नामाचे नाही विधी विधान, विधी नाही आहे. कुठलं आंघोळ केलंच न लगे आंघोळे तोंड धुवावे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आंघोळ करू नकोस, तोंड धुवू नकोस, तू फक्त काय कर, स्मरण कर. का तर नाम हे स्वतः पवित्र आहे.
नाम स्वतः पवित्र आहे. घेणारा माणूस किती अपवित्र असला तर नामानं तो पवित्र होतो. लक्षात. मग नामाचे नाही विधिविधान, नामाचे नाही अनअध्ययन, आसने भोजने शयने नाम पावन जाण श्रीरामाचे. अरे बाबा, भावार्थ रामायणामध्ये प्रधान सुमंताला सांगताना म्हणतात, प्रभू नाम स्मरण कर, चिंतन कर. त्या नामा आमचं वैशिष्ट्य काय, आम्ही बाकी सगळं करतो, आमचं बाकी सगळं चालू आहे. 2-2 तास 3-3 तास वाचन करतो, पण 2-2 तास 3-3 तास जपाला बसत नाही माणूस. बघा, चिंतन करून बघा, बसत नाही जपाला. का? निळा म्हणे पापतेची मुख्य साचे, नावडे देवाचे नाममुखी. निळबरा म्हणतात त्याला. नामच त्याला कसा आहे, आयुष्यातला सगळ्यात परमार्थ गाभा का असेल तर भगवत नामचिंतन आहे. आयुष्यभर परमार्थ केला, नाम घेतलं नाही, काही उपयोग नाही, त्याचा काही उपयोग नाही. आणि जर नाम घेतलं, बाकीचं काही जर केलं नाही, काहीच न करून प्राणी रामनाम जपे प्राणी, तिने संतुष्ट चक्रपाणी, भक्ताला हे सांभाळे नामस्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर महादोषाचे गिरीवर, नामे निष्ठ नाचती. अहो, कितीतरी दोष असले गणे ते नामानं अंतरंग हळूहळू जायला चालू करतात. तू घे तर पहिल्यांदा, तू स्मरण तर कर. स्मरणाच्या नावानं शंका आहे, स्मरणाच्या नावानं नाहीच आहे. बघा, प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारून बघा की मी रोज किती वेळ भगवंताचं नामचिंतन करतो. 1 तास? आपल्या पण मनाला प्रश्न विचारा, उत्तर का आपल्या मनाला आपलं उत्तर का. बघा काय येते बघा. प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारायचा आहे, आपला आपण करावा विचार, प्रसन्न स्वार मन ग्वाही. आपला आपण विचार करायचा, अभि बाबा रोज नामस्मरण किती करतो, परमार्थ चालू आहे, परमार्थ चालू आहे. ज्ञानोबारांनी सरळ शेरा मारलाय, देखे मनुष्यजात सकळ स्वभावता भजनशील, परी झाले असे केवळ माझे जटाय. पुढे काय म्हणले, परी ज्ञानी विन नाशले बुद्धिभेदा असे आले, आणि एकच्या कल्पिले अनेकत, स्वरूपाचं ज्ञान नाही, यथा स्वरूपाचं ज्ञान नाशले म्हटले. सगळ्यांना देव आवडतोच हो. बघा, कुठला जरी माणूस देवळासमोर गेला असा नमस्कार करतो की तो बाहेरनं केला, आम्ही आतनं केलं, एवढाच फरक आहे. तो बाहेरनं केला, आम्ही आतनं केलो. स्मरण काय केले, आणि स्मरण तर कायच केलं नाही, आणि परमार्थ चालू आहे. आणि संध्याकाळी नंबर लागला तर, संध्याकाळी नंबर लागला तर 4 टाळकरी वाजवत गेले म्हणजे मुक्ती मिळते काय? खोळाय तुम्ही. संध्याकाळी नंबर लागला तर करायचं काय, काय करायचं सांगा. संध्याकाळी नंबर लागला तर त्यावेळेला कळते जावे त्याच्या वंशी कसा इसका असतोय तो. मग अगोदर स्मरण कर. सोपान ते म्हणतात, अनेक शास्त्र अभ्यास जर केला, खरा अभ्यास कुठला असेल, जपनाम विद्या, विद्या जपनाम, जपनाम विद्या, विद्या जपनाम, जपनाम विद्या, विद्या जपनाम, जपनाम विद्या, विद्या जपनाम. संसारी हा श्रम गेला व्रथा, भ्रम संसारी हा भ्रम गेला व्रथा. म्हणा म्हणा, जपनाम विद्या, विद्या नाम जप, विद्या नाम जप, जप नाम विद्या, संसारी हा जन्म गेला व्रता. संसारी हा जन्म गेला व्रता. संसारी हा जन्म गेला व्रता, संसारी हा जन्म गेला, जन्म गेला व्रता, संसारी
जपनाम विद्या विद्या जपनाम विद्या विद्या जपनाम संसारा जन्म गेला वर्ता एका लागे भजावे प्रत्र लागे जोरावे हे वर्मबीज कवणे सांगितले सोपान देवे जोडिले धन नित्य स्मरण हरिनाम. अरे आमचं धन काय आहे, आमची संपत्ती काय हरिनाम आहे. किंवा मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू अवघाचे संसार मुक्त केला. संतांचं धन आमचं धन काय, फरक बघा, चिंतन करून बघा. आणि त्यामुळे म्हणता हा वैशिष्ट्य काय, कोणता अभ्यास आहे, जपनाम विद्या विद्या जपनाम. आपण वैशिष्ट्य काय, जितका वेळ आमचं नामचिंतनात जाईल तेवढं आयुष्य वाढवून मिळतंय. हे लक्षात ठेवा. ज्याला लवकर जायचं नाही ते नामस्मरण करायचं. मी सांगत नाही, शास्त्रानं सांगितले. हरे कथेसे गेला क्षण तो काळाशी नवे प्राशन काळ सार्थकता श्रद्धा असो म्हणे हरिकथा. जितका वेळ नामात जाईल, नामदेवाचा अभंग आहे, हडबडली पातके घेता राम नाम एक नाम घेता तत्क्षणी चित्रे सांडली लेखणी घेऊनी पूजेचा संभार ब्रह्मा येतसे समोर नामा म्हणे जरी लटके तरी छेदावे मस्तक. अरे नामानं सगळं पाप जुळून जातं. न्यायमूर्ती गोविंद रानडे पुण्याच्या हॉलला ह्या अभंगावर कीर्तन करतोय. आणि पुण्याच्या हॉलला करताना एखादा अभ्यासू विचक चतुर होता, ते उठला आणि म्हटलं, महाराज हे खरं आहे काय, नामस्मरणात देव पावतो, नामा लटके छेदा मस्तक म्हणतात नामदेव महाराज. मी जर खोटं बोल असेल तर माझं मस्तक छेदा, नामचिंतन देव प्राप्त होत नसेल तर. न्यायमूर्ती रानडे म्हटले, तू नामदेव महाराजांना काय कशाला निघालायस, मी आहे किती घटी, तू नामचिंतन कर आणि तुला जर देव प्राप्त झाला नाही तर माझं छेद मस्तक तो कधी पण उडवून घेऊन जा. काय नामावर श्रद्धा होती, काय श्रद्धा होती. न्यायमूर्ती गोविंद रानडे श्रद्धा का होती, रोज 7 तास जप करायचे. कोण, न्यायमूर्ती गोविंद रानडे. एके दिवशी वय थकलं होतं, 7 तास जप केले, बाहेर आले, म्हटले मंडळी म्हटले जातो बरं का मी. ती जावा म्हटली, खाटवर बसली, शरीर सोडलं. इथं जा की बाहेर म्हणत, हा हलत नाही जागेवरून, जा की बाहेर म्हणजे घरातनं हलत नाही. 7 तास रोज नित्य नियमानं 7 तास जप करायचे रोज. आणि एकदा जर अंतरंगातली माळ चालू झाली ती बंद पडत नाही. पण कुठंपर्यंत जायचं आहे, आजोपाची दोरी धरून म्हणतात समर्थ. आजोपाची दोरी धरायची आहे आणि आजोपाच्या दोरी प्राप्त झाल्यानंतर मग साधनेतनं बदल व्हायला सुरुवात होतो. तोपर्यंत फक्त घोकमपट्टीच करायच्या नामाची, लक्षात ठेवा. तोपर्यंत घोकमपट्टीच करायचं, स्मरणच करायचं आहे. इथं नामस्मरण करताना असला चेहरा करते रे बाबा 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 बाबा, ह्याचा चेहरा बघावा, जणू एंडल पेला सकाळपासून जुलाब चालू झाल्यात. अरे नामचिंतन, भगवंताचं नामचिंतन घ्यायचं आहे, ते देवाचं नाव घ्यायचं आहे. ते देवाचं नाव घेताना आनंद नको का, हर्ष उल्हासित पाहिजे. आवडी विठ्ठल गायचे एकांते आणि अलभ्य तो लाभ येतो का, आवडीने घे, तोंडास हसरा चेहरा कर. अहो हसलेलं कळवा आणि 1000 बिमळा अशी पाळी आहे. हसायला काय बिघडलं का. योग सूत्रामध्ये हास्य एक व्यायाम आहे बरं का, सगळ्या शेवटचा हास्य एक व्यायाम आहे. पण आम्हाला काय करायचं आहे, आम्ही दैवाचे दास पंढरी का, आम्हाला काळजी करायचं कारण नाही. स्मरण कर, स्मरण कर. कारण ज्या वेळा आम्ही नामचिंतना बसतो तेवढीच वेळ चित्रे सांडली लेखने. चित्रे म्हणजे दिवसा नोंद करणारा चित्र, रात्री नोंद करणारा गुप्त, चित्रगुप्त अशी व्याख्या बरं का शास्त्रामध्ये. दिवसा नोंद करणारा चित्र, रात्रीचा गुप्त. आम्ही म्हणते आमचं कोणाला माहीतच नाही, तुझा बाद बसला इथं आत, आमचं कोणाला माहीतच नाही. अरे आत कोण आहे, आत राम आहे का नाही, मग त्याला माहीत आहे का नाही. आम्ही गावाला पसवू, घरातल्याला पसवू, आमचं आम्हाला पसवू, पण मालकाला पसू शकणार नाही. शुकमणीला सांगत असताना शुकमणी, राजा
परीक्षितीला सांगतात, हे राजन, काही करू नकोस, अंतरंगातला निर्मळपणा ठेव, निर्मळपणा ठेव आणि फक्त त्या एकट्या भगवंताच्या अखंड चिंतनामध्ये रममान हो. तेव्हा राजा परीक्षित म्हणतो, 7 दिवसात मला मुक्ती मिळेल? अरे 7 दिवसात नाही, तुला 3.5 घटकात मुक्ती प्राप्त होत्या. 7 दिवस लय लांब राहिलं. लोक म्हणतात त्यांना 7 दिवस कळलं, तर आम्हाला कुठे कळलंय? तू का 8व्या दिवशी मरणार आहेस? तू कधी म्हणा बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, पुन्हा सोमवार आलाच की. आम्ही कुठला आहे? आम्हाला पण कळलंय, फक्त मारून येते का? विषयाच्या आसक्तीने प्रपंचावर प्रेम, अविद्या, अज्ञान कोंदून भरलेलं आहे आणि ते काढायचा कधी प्रयत्न केला नाही. ते काढू नकोस. तू फक्त काय कर? रामनाम घे. एका जनार्दनी शरण करिता श्री राम नामस्मरण, नामे भगवत प्राप्ती, नामे भगवत प्राप्ती आलोट ज्ञान, हे महिमान नामाचे. भावार्थ रामाना माई म्हणतात, बाबा काय कर, नामचिंतन केलास की तुला नामानं आपाप ज्ञान प्राप्त होतं. आपाप इहलोकीची भोग मिळतात, परलोकीची भोग देखील आपाप मिळतात. पण नामधारक तिकडे बघत नाही. नामधारक आपली दिशा ठरवतो की मला काय करायचं आहे. नाम नामी अभेद आहे. ज्याचं मी नाव घेतोय तू मला गाठ पडला पाहिजे. आम्ही दाबून सांगतोय, सोन्याचा दिन आजी अमृते पाला, नाम आठवती रूपी प्रगट पै झाला. आयुष्यात कधी जपाला बसल्याने कसा गाठ पडेल? तो जपाला बसलाच नाही, कसा गाठ पडेल? ज्यावेळेस जपाला बसलं ना, त्यावेळेस कळतं परमार्थ नव्हे लेकुराचा खेळू, अवघाचं खोल्लाळ आशाबद्ध, वाढवून यटा म्हणती ब्रह्मज्ञाना, परी पतना लागे न चुकेच राय. एकनाथ मला म्हणतात, अरे पतंग गाठोळ्या बांधलेला आहे. कारण का? किती पण तू गावाला फसव, काय पण तुझं स्मरण किती आहे? स्मरण किती आहे? नाम. आणि ते कधी पण करून चालत नाही. प्रश्न उद्धवाला देवाला प्रश्न विचार, देवा जपाला कधी बसायचं? देवाने सरळ सांगितलं, साधकाचे काळ यथोचित, अवश्य ब्राह्म्य मुहूर्त, जे काळी उद्वेग रहित हर्षयुक्त मन होय. उद्धवा, ब्राह्म्य मुहूर्तावर साधण्याला बसावं. ब्राह्म्य मुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर 5 घटका, पहाटेचं 3:30. पहाटेचं 3 जो साधक असतो, नामधारक असतो, त्यानं 3:30च्या अगोदर आंघोळ करावी. 3:30 ते 4:30 ऋषी स्नान, 4:30 ते 5:30 मंगल स्नान, 5:30 ते सकाळी 10 राक्षसी स्नान. तुम्ही आम्ही करतो ते. आणि धर्मसिंधूमध्ये असं वर्णन आहे, धर्मसिंधूमध्ये स्त्रियांची आंघोळ सूर्य उगवायच्या अगोदर व्हायला लागते. ऐकान सोडून द्या. मी का होय आता तसं म्हणायला लागते. तुम्ही काय तर उलटं बोलायचं, पुढच्या वर्षी ह्याला सांगूच नका. नाही सांगू नका, तो भाग निराळा, त्याची अडचण नाही, मला काय अडचण नाही. पण धर्मसिंधूमध्ये वर्णन आहे, धर्मशास्त्रात ज्या धर्मसिंधूप्रमाणे इथल्या सगळ्या क्रिया चालतात वेदोक्त प्रमाणामध्ये. स्त्रियांची आंघोळ सूर्य उगवायच्या अगोदर व्हायला लागतो. सूर्य ज्यावेळेला उगवतो तेव्हा तो तेज देत असतो. आणि जिथं सूर्याची उपासना आहे ते घर कधी दरिद्री राहत नाही. लक्षात ठेवा, ते कधी दरिद्री राहत नाही. म्हणून सौभाग्यवती असो किंवा कोणी असो, स्त्रियाच्या आंघोळ 6च्या अगोदर पूर्णपणे त्या आंघोळून तुलसी वृंदावला दंडवत घालून रामरक्षा म्हणून बसली पाहिजे. कुठं आत्ता कलियुग आणि कुठं शास्त्र? चिंतन करून बघा. म्हणून लोक म्हणतात, नामा म्हणे देवा तुमची तुम्ही जेवा आणि प्रसादा द्यावा सेवकाशी. हे असलं कशाला आम्ही ऐकत बसू? आमचे डोके बाद होतात. चिंतन करून बघा. कारण उद्धवाला देवाने सांगितले, पहाटेचं ओठ जपाला बस का? सूर्य पहाटे ब्राह्म्य मुहूर्त. ए बाळा बोल नका रे, बोल नका. एकदा जर सांगण्याचं खंडन पडलं पण पुन्हा आमची बुद्धी बाद देत नाही बाळा. आमची वय झाले आता बाळा, त्यामुळं मध्ये बोलायचं नाही बाळका बाळा. आणि एकदा जर चिंतनाला बसला, पहाटे जपाला बसला, त्यावेळेस जग सगळं झोपलेलं असतं. बरोबर बरोबर काही? देव म्हणता, या निशा सर्व भूतानाम तस्याम जागती संयमे तस्याम जागती पोताने सा निशा पशतो म्हणे. जे तर भूत जात निदयले. अरे ना, ज्या ठिकाणी भूत झोपलेले आहेत त्या ठिकाणी महात्मा जागा. भूत म्हणजे माणसं. इथं भूत म्हणजे ती भूत नव्हत. इथं भूत या शब्दाचा अर्थ मनुष्यजीव. मनुष्यजीव कुठं झोपलाय? प्रपंचामध्ये झोपलाय का परमार्थात झोपलाय? जे तर भूत जात मनुष्य जीव हा प्रपंचात नाही परमार्थात झोपलाय. आणि परमार्थात प्रपंचात जागा आहे. आणि महात्मा परमार्थामध्ये जागा आहे आणि प्रपंचात झोपलाय. चिंतन करून बघा.
महात्मा का तो नित्यनियम प्रातःकाळी माध्यान्हकाळी सायंकाळी नाम जपत जावे श्रीराम. नित्यनेम उठतोच तो ब्राह्ममुहूर्तावर उठतो, शुचिर्भूत होतो आणि जपाला बसतो चिंतन. कारण त्यावेळेला जग सगळं झोपलं असतं, कोणीही कुणाला व्यत्यय करत नाही. पहाटेचं 3:30 ते 5ला आपण जपाला बसलो, आपल्याला साधं कोण फोन करते काय, मिस कॉल देखील कोण करत नाही. फोन आला की ओळखायचं कोणीतरी मांडी घातली. सोपं आहे अगदी, काय खोला जाईल नाही. अगदी खोला जाऊन तुम्हाला डोक्याला त्रास देण्यापेक्षा पहाटे बघा जग झोपलेलं आहे, जग सगळं झोपलं आहे आणि महात्मा जागा आहे. हे असं एक दिवस करून चालत नाही, असं 12 वर्ष चाललं पाहिजे. जप नेहमीला तो चुकून जावा, त्या वेगळा सदैव स्मरावा, ऐसा जाणे ज्या पावी तात्काळ. पण ज्ञानेश्वरान जो शेरा मारलाय की नाही, इतका सुंदर मारलाय. नित्य नियम नामी, म्हणजे मान्य आहे, फक्त म्हणते वेळ चांगलं म्हणायचं. नित्य नियमानं नामचिंतन करणारा प्राणी दुर्मिळ आहे. कारण म्हणणारच नाही, कारण का त्याची नामाकडं प्रवृत्ती, नामाकडं आकृतता लवकर होत नाही. चिंतन करून बघा, जो नामाकडं वळला, जयासी लागली रामनामे गोडी, तेने केली प्रौढी परमार्थाची. नामदेव नित्यनेमानं भगवत नामचिंतन सातत्यानं त्यावेळेला त्या दिशेला व्हायला लागत्या. पण उद्धवा त्यावेळेला उठ, ब्राह्ममुहूर्तावर उठ, साधना कर. कारण साधना त्यावेळेला सगळे इंद्रिय शिथिल असतं, जग सगळे झोपलं असतं. बाह्य अंगाचा कोणताही व्यत्यय साधन मार्गामध्ये येत नसतो, कोणताही व्यत्यय येत नाही. जो नित्य जपे रामनाम, तो जाणावा मदची समान, तेने जे केले सकळ नेम, पुरुषी पुरुषोत्तम तो माझा उद्धवा. भागवतात म्हणतात, जो नित्य जपे, जो नित्यानं जप करतो रामनामाचा, नित्यानं स्मरण करतो. अहो 6 महिने जर नित्य नियमानं सकाळी साधनेला बसला तर नंतर आपाप त्याला वळण लागायला सुरुवात होते, आपाप वळण लागतं. एकदा अंतरंगातलं चक्र ते फिरायला सुरुवात झालं की मग खरा आनंद प्राप्त होतो. पण बसलं तर ज्ञानोबा हेच आम्हाला सांगतात, माझे ज्ञानुसंधान देख, संकल्प जाणे निषेक आणि मध्याजी चोख याचे नाव अनुसंधान. याचा अर्थ मन भगवंताच्या ठिकाणी चिकटवणं. मन भगवंताचा चिकटवणं याचा अर्थ मन नामात रमवणं. जो नित्यनेमानं करतोस म्हणतो तो आम्ही दोघं एकच आहे, आमच्या दोघात बदल नाही. पुरुषी पुरुषोत्तम तो माझा उद्धवा, फक्त माझं स्मरण कर. आणि नामस्मरण करायला कधी ओळखायचं की ज्या वेळा नामानं
प्रपंचाचं प्रेम कमी व्हायला सुरुवात होतं. आम्ही माळ घातली, वारी करतो, आम्हाला 2 गोष्टी फक्त कळल्या. येताना काय आणलेलं नाही, जाताना काय घेऊन जायचं नाही, गोळा करायचं सोडायचं नाही. इसको माळकरी बोलते. बरोबर का? एवढं कळ. येताना काय आणलेलं नाही तात्या, जाताना पण काय नाही. कारण कबीर म्हणता आना नगीन जाना नगीन. राजा येताना उडा आला आहे. हाड जले लकड़ी की मोली, बाल जले कहत घास की पोली. कहत कबीर सुन मेरी गुनिया, आप गए पीछे डूब गई दुनिया. अरे तू गेलास संपली राजा, नंतर काय? बघा चिंतन, तू गेला संपलं राजा, पण जोपर्यंत आत राम आहे तोपर्यंत रामाचं स्मरण कर. साधं करू नकोस. राम नामाचे पवाडे, राम नामाचे पवाडे, अखंड जाची वाचा पडे, अखंड जाची वाचा पडे. राम नामाचे पवाडे, अखंड ज्याची वाचा पडे. धन्य तू एक संसारी, राम नाम उच्चारी. राम नाम गरजे वाचा, काळ आज्ञाधारक त्याचा. तुका म्हणे रामनामे कृत्याकृत्य झालो आम्ही. अरे कृत्याकृत्य होणं म्हणजे पुन्हा काही करावं लागत नाही. म्हणून ज्ञानी हा पुरुषा कृत्याकृत सरळ देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलला तो. 15व्या शेवटी म्हणता अर्जुना, क्षरपुरुष अक्षर पुरुष ह्याच्या पलीकडे असणारा उत्तम पुरुष ओळख पडलं तर पुन्हा काय करायला लागत नाही. हे असलं काय सांगत जाऊ नका. बघा तुम्ही महाराज तुम्हाला काय येत नाही बघा, लोक म्हणतात असलं काय सांगाय नाही का, असे चंगी मंगी सांगायचे. चिंतन करून असलं नाही राजा, काहीतरी ऐकावं लागल. जो उत्तम पुरुष आहे की जो उत्तम पुरुषाची गाठ पडल्यानंतर जन्म मरणाची एरझार संपते. ती एरझार आपण संपवायची. बघा इथली वस्ती आपण वाढवायची आहे, इथली वस्ती आपणच कमी करायची आहे. आम्ही नित्य नियमानं नामचिंतन जर केलं आमचं नक्की आयुष्य वाढणार. आणि जर नामचिंतन जर केलं नाही तर लवकर नंबर लागणार. इथं गरजे वाचा आणि काळ आज्ञाधारक त्याचा. कारण जेवढी नामाची शक्ती तेवढी पापण आहे जगती. नामापाशी चारी मुक्ती, जाण निश्चित विदेहा. आणि जेवढी नामाची शक्ती आहे ना तेवढं पाप नाही ते म्हणत. आपण काय घाबरायचं कारण आहे? नाम घेत नाही म्हणून घाबरते. कसं होईल? मरायचं. कसं होईल म्हणजे मारायला नको. अवघा जायलाच लागल. आणि एक भ्रम सांगतो, लोकांचा भ्रम असते एकादशी मेला वैकुंठाला गेला, असं नाही बरं का. नाम न घेता मेला की ओळखायचं रामकृष्ण हरी न होता निरेपुरीचा सभा सन्मान पावे. ज्ञानेश्वर महाराज शुद्ध भाषेत सांगतो. स्मरण पाहिजे, नामचिंतन पाहिजे. आणि एक सगळ्यात दंडवत सांगतो, घालून सांगतो, कुणालाही काही विचारायला जाऊ नका. देव असा कुणालाही गाठ पडत नाही. देव असं कुणीही सांगू शकत नाही. तुम्ही 1 तास नामस्मरण करा, तुमचं तुम्हाला सगळं कळेल. बघा ढग आलं आबाळात. ढग किती वेळ असतं? जोपर्यंत वाऱ्याचा झोका येत नाही तोपर्यंत. वारा आले की ढग निघून जसं. दुःखाचं ढग किती वेळ लागणार आहे? जोपर्यंत नामानं सावट सारलं नाही तोपर्यंत. नाम जर चिंतन केलं दुःख आपाप निघणं. ह्या लोकांना ईडी माणसं आहेत, ह्याला विचारायला जा त्याला विचारायला जा. देवानं अंतिम सत्ता आपल्या हातात ठेवलेली आहे. जरी देव म्हणजे अहम भक्ता पराधीनो, उद्धवा शुकमुनी म्हणतात मी भक्ताच्या अधीन आहे. पण कोणत्या भक्ताच्या? ज्ञानी भक्ताचा होता आत्मा माझा. मागाचे प्रवचनात जे सांगितले ते, जो ज्ञानी भक्त त्याच्या मी अधीन आहे, आमच्या नाही. एर अर्थ जिज्ञासो, अर्थाती ज्ञानींचे भरशर्द. अर्थ अर्थार्थी ज्ञानी जिज्ञासू. आम्ही तिन्ही भक्त आहे, चौथं भक्त नाही. चौथं भक्त कधी होणार? राम म्हटल्यानंतर वेळ. पण राम कधीवर म्हणायचा आहे? शेवटचा श्वास जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत रामस्मरणाचा आहे. बघा चिंतन. आणि काय म्हणतात? राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊले, धन्य धन्य तो संसारी. बघा तो संसार धन्य कोणाला दिले? वाट चाली म्हणजे रामाच्या साधनेमध्ये जो रममान आहे आणि तो साध्याकडे निघाला आहे तोच महात्मा. चिंतन करून बघा, अभ्यास करून बघा, चिंतन करून बघा एकदा. आणि एकदा घ्यायला चालू करा. 1 वर्ष ह्या हनुमान जयंतीपासून पुढच्या हनुमान जयंतीवर रामाचं स्मरण करा. 1 तास सकाळी, 1 तास दुपारी, 1 तास संध्याकाळी. आणि मग वेळ मिळाला की राम राम राम. कोण पाहुणे आले की राम राम राम.
उद्योग एकच करायचा, दुसरा कुठला करायचा नाही, रामनामाच हळूहळू करायचं. गृहस्थाश्रम काही बाधा करत नाही. कारण का सुखे करावा संसार, न लगे संडावे दोन्ही वार. बाबा संसार सुखानं कर, पण दोन्ही वार सोडू नकोस. आषाढीने कार्तिकी पण स्मरण कर, स्मरण कर. आम्ही अर्थाचा अनर्थ लावतो, कळत नाही आम्हाला व्यवस्थित. घरात काम करा, सगळं करा, संसार सोडा असं संत महात्म्याने सांगितलेलं नाही. आसोनी संसारी, संसारात राहा. आम्ही काय करू, संसारामध्ये झालो शहीद. होय तिथंच आत्मसमर्पण हे केलं पाहिजे महाराज. लोकांमध्ये तुम्हाला काय राहावं, तुम्ही मोकळा, तुम्हाला काय पण चालते, तुला का बांधलं म्हटलं. उलट आम्हाला तुम्ही मोकळा, तुम्हाला चालते महाराज सारखं राम म्हणायला. मग काय असं नसतं राजा. मरण प्रत्येक येणाऱ्या जीवाला मरण आहे. कारण जातस्य ध्रुवम मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहार्यते न त्वं सूचितु मनसि. अरुणा सूर्य उगवला म्हटल्या मावळणार, मावळला म्हटल्या उद्या उगवणार. आता आपण उगवलोय, मावळायचं कसं. ते मावळायच्या अगोदर तो गाठ पडतोय काय, तो गाठ पडतोय काय विचारायचा आहे. आणि तो गाठ पडायला एकच मार्ग आहे, रामनामाचं स्मरण. रामनाम वाट हे चिपई वैकुंठ, ऐसे भगवद्गीता बोलतसे स्पष्ट. नित्यनेमानं रामनामाचं चिंतन कर राजा. कारण राम म्हणे ग्रासो ग्रासी तो जीविलाचे उपवासी. राम म्हणे भोगी त्यागे कर्मन लिंप्यांगे. ऐसा राम जपे नित्य तुका म्हणे तोच जीवनमुक्त. तू स्मरण कर. स्मरण मनाची क्रिया आहे राजा. ध्यान कर्म काय पण स्मरणात राहा, रामनामाच्या स्मरणात राहा. सगळ्यात सोपा परमार्थ कलियुगात सांगितले, पण जे सांगितले सोपं तेच तेवढं होत नाही. आम्ही बाकी सगळं करत बसतो. बघा चिंतन करून बघा, तेच फक्त करत नाही. फक्त रामाचं स्मरण कर, रामचिंतन कर आणि रामचिंतनाशी समरस हो. आणि त्या रामचिंतनामध्ये ह्या संसाराचा विसर पडू दे. एकदा संसाराचा विसर पडला की हळूहळू देहाचा पण विसर पडतो. आणि देहाचा विसर पडला तो रामच झालास. आम्ही नवे 5 आतले, आम्ही नवे 25 आतले, आम्ही रामच झालो, आम्ही रामच झालो. सौरभबा म्हणतात आम्ही 5 पण नाही आणि 25 तत्वातलं पण नाही. आम्ही कोण आहे, आम्ही रामच आहे. राजा ते लई लांब आहे अजून राम. बघा सकाळी उठले की पण रानाकडे पळते, झालं पाहिजे झालं पाहिजे. का तिथे शहीद होतोस काय म्हटलं. अरे चिंतन करणार, वयाच्या मानाने काहीतरी थांबलं पाहिजे, कधीतरी थांबलं पाहिजे. थांबायला नामचिंतनामध्ये थांबायला लागतं, स्मरणात थांबायला पाहिजे. आणि ते पण रामाच्या स्मरणामध्ये. श्रीराम जय राम जय जय राम. ऐसा काय एक जप कीजे तेने आत्माराम जोडेल. जपांतरीचा करावा परी कोणासी कळो नेदावा. जैसा कृपणासी धन ठेवा सापडला एकांती. जप कसं करायचं, जप अंतरीचा करावा, कोणाला सांगायचं नाही. आणि परमार्थ कर्म तेवढं सगळं गावाला सांगते. बघा आम्हाला म्हणते महाराज कुठे गेला, चार्जेस कुठे गेलता. मी म्हटलं कुठं, चुकला पीर मशिदीत. आम्ही आहे की मंदिरात, तुम्ही आम्हीच गेलतो. म्हणजे अक्कलकोट पंढरपूर गाणगापूर हा बैल फिरून आला. अरे परमार्थ कर्म सांगायचं नसतं राजा. का सांगतो, बरं जसं तू पुण्य सांगतो ना, पाप पण सांग की. देवा मी चांडाळ चांडाळ काय म्हणले कानोबर आहे, बरोबर आहे का. देवा मी चांडाळ चल म्हणता भूमंडळ. आणि खळ दुसरा जन्म उपजल्यापासून, देवा जन्मल्यापासून अजून असत्य कर्म करतो. पण तू आम्हाला आमचं म्हणा, तुझी काय हरकत आहे काय. चिंतन करून बघा की, सांग ना दे असं. आम्ही काय नाही पुण्यकर्म तेवढं सांगतो आणि पापकर्म झाकून ठेवते. राजा ते पण तुला उघड करावं लागेल. मग ते उघड करायचं नसेल, आतल्या जायचं असेल तर काय करायचं, जपांतरीचा करावा. वैखरी वाणी जप न करता उपांश न, म्हणजे मनातल्या मनात स्मरण कर. पण वैखरी शिवाय उपांशाकडे जाता येत नाही. कारण परापश्यंती मध्यम आणि वैखरी ह्या 4 वाणी वाणी. ही वैखरी तोंडानं म्हणतो ते परा पश्यंती मध्यम आणि वैखरी. हा वेग वर्ण खाली असला तर खालनं परत वर्ण खाली जायचं आहे. आणि परावाणी ही नाभी कमळाजवळ आहे, ती उलटी झाकलेली आहे, तिला सुलटी करायची आणि डाव्या दरवाजापर्यंत आणायचं आहे नामानं. मग नामदेवरा म्हणले परे हुनी परते घर ते राहू निरंतर. ते राहू निरंतर, ते राहू निरंतर. परे हुनी परते घर ते राहू निरंतर. ते राहू निरंतर.
परेहुनी परते घर, जी परावाणी आहे, जी परावाणी एकदा जागृत झाली ती वाणी बंद पडत नाही. त्याला ज्ञानोबा म्हणतात अजपा जपणे उलट प्राणाचा. ती पण लवकर जागृत होत नाही, कारण ती उलटी झाकलेली आहे. नाभी कमळाचं उलटी झाकलेली आहे, तिला सरळ करून दशम दरवाजामध्ये आणायचं आहे. तेवढं सोपं नाही महाराज. ते हळूहळू चिंतनानं नित्यनेमा जपांतरीचा करावा, परी कोणासी कळो नेदावा, जैसा कृपणासी धन ठेवा, सापडला एकांती. कृपण म्हणजे आता कीर्तन संपलं, आपण तुम्ही बाहेर निघाला आणि हळूच एखाद्या माणसाला 100 रुपये नोट सापडली, 100 रुपयाची नोट सापडली, प्रामाणिकपणे सांगायचं तो इथं आणून देईल काय, भगवंताची कृपा आहे. आज एक दिवस कीर्तना किंवा 100 रुपये मिळाले, मेला तरी मला 100 रुपये मिळाले म्हणून सांगणार नाही. का? 100 रुपये तिच्या शेजारच्या मैत्रिणीचं पडलेलं आहे, तिचं पैसे पडल्या, कारण ती दुपारी लाडक्या म्हणाचे पैसे आणली होती, आता पैसे पडल्यात. ते जपांतरीचा करावा, परी कोणासी कळवणे दावा, जैसा कर्पणासी धन ठेवा, सापडला एकांती. कारण का? राम जपत्याचे चित्त पाहतो. राम तू वरचा देखणा कसाच बघत नाही. राम का बोलतो? राम जपत्याचे चित्त पाहतो, जप करता आळस येतो, विकल्प अंतरी प्रवेश येतो, ढळे नाम हृदय. बघा, आंघोळ करून जर सकाळी बसलं तर एक माळ संपली की दुसऱ्या माळेपासून जांभळ्या जायला सुरुवात करते. बघा, आळस आहे म्हणजे, आळस म्हणजे काय? पाप आहे, हो पापच आहे ते. पाप. राम जपत्याचे चित्त पाहतो, जप करता आळस. तुकोबाचा अभंग आहे, जपाचे निमित्त झोपेचा पसर, देहाचा विसर पाडून या, ऐसे ते भजन अमंगळवाणी, सोंग संपादने विकले देवे. अरे राजा, तू जपाच्या निमित्ताने झोपेचा पसरा. बघा, चिंतन करून बघा. राम आमचं काय बघतो? चित्त कुठं आहे? रामाची प्राप्ती चित्ताला होणार आहे. राम समोरून उभा राहत नाहीत, राम समोर उभा राहत नाही. ज्या स्वयंप्रकाश अंतरंगा राम चित्त बघतो कुठं आहे. राम जपत्याचे चित्त पाहतो, जप करता आळस येतो, विकल्प अंतरी प्रयतो, ढेवना मिरसा. शिष्या तू सांगतो नेमे, तू तुझा स्वधर्म ज्ञातेपणी माझा राम सोडू नकोस. तू किती पण विद्वान हो, पंडित हो, पण राम चिंतन कर. कारण का? रामनामाचे ऐसे प्रौढे, कळीकाळाचे नरडी मुरडे, यमाचे दात पाडे ओस पडे यमलोक. आता यमाचं दात पाडी म्हणजे सोपा आहे काय? हां, आजीने म्हणलं, आजी का तटलाय? का तुला काय झालं रे बाबा? मग जायचं कधी? राग जायचं राग येते का नाही? इथं काय म्हणतात? यमाचे दात पाडणार सोडणार नाही. वैकुंठीचे देव आणूया कीर्तने, विठ्ठल गावनी नाचे रंगे. बघा, नामाच्या बळे न भिवू सर्वता, कळे काळाच्या माथा सोटे मारो. सावतामाळी म्हणतात, काळाच्या डोक्यात लोढणा. सोटा म्हणजे लोढणा. लोढणा पूर्वीच्या काळी म्हैस राणा हिंडवा लिहिले का नाही, त्या गळ्यामध्ये लोढणा असायचा. का? उधळत्या म्हणून, उधळत्या म्हणून. त्यामुळं लोढणा तसा. तो लोढणा काळाच्या डोक्यात मारो. कशामुळं? रामनामाचिंतन. राम ऐसे नळे कळे काळाचे नरडे मुरडे आणि यमाचे दात पाडे ओस पडे यमलोक. शिष्या तू सांगतो नेम रे, तूच रे तुझा स्वभाव आणि ज्ञातेपणी माझा राम सोडू नको. शब्दज्ञाने उदंड बोलती, परी क्रिया कोणीच नाही करते, तैशी तू ही गाव उत्पत्ती करू नकोस. लोक बोलतील गाडीभर, पण नामाच्या नावानं शून्य भोपळा. तसं करू नकोस. स्मरण कर, कारण यमाचं दात पाडायचं आम्हाला. कोणा दात पाडायचं आहे? यमाचं. आमचं आम्हाला पडणार, यमाचं का पाडायचं आहे? बघा, चिंतन. यमाचे दात पटण्याकरता उदाहरण सांगतो. यमा दात पाड. मुक्ताबाई तर म्हणते, नाही काळ तेथे आम्हा मुक्ती कैसे, हरिनाम छंदाची गोड. आम्हाला काळच नाही, आम्हाला काळ आम्ही मोकळंच आहे. जो मोकळाच नाही तो बांधला कसा जाईल? बघा, चिंतन करून बघा. समर्थ पंचायनामध्ये आनंदमूर्ती नावाचे संत ब्रह्मणाला होऊन गेले. ब्रह्मणाला आनंदमूर्तीच. अखंड नामचिंतन, भगवंताचं कीर्तन नित्य नियमानं करायचं. कुणी जर बोललं राम, महाराज कसं काय? राम. भोजन झालं? राम. दुसरं रामाशिवाय काय बोलत नव्हते. चिंतन करून बघा. आता जरा जर राम म्हणा तर लोक म्हणतात बहुतेक वेडा झाला. अहो, लोकांनी वेडं म्हटल्यानंतर सरळ होते ना म्हणून चिंतन. बघा, ते वी घडले, ते वी घडले, ते घडले महाराज, आम्ही बिघडलो. चिंतन करून बघा. आणि आनंदमूर्ती अखंड नामचिंतनामध्ये स्वारी रमान झाली होती.
एके दिवशी दुपारच्या वेळेला ते सांगलीला आली, आनंदमूर्ती सांगलीला आणि सांगलीला गाव भागात त्यांची एक स्नेह होती. त्यांच्या घरात बसले राम मारुती मंदिराला लागून. आणि मारुती मंदिराला लागून बसल्यानंतर त्या ठिकाणी बसले आणि काय त्यांच्या मनात आलं कोणाला, त्या पाहुण्यांच्या घरामध्ये त्यांनी ध्येय सोडला. पाहुण्यांच्या घरामध्ये देह सोडला. जे कधी पण येतात आणि केव्हा पण जातात ह्याला म्हणायचं संत. आम्ही आलोय फक्त, कधी नेतोय कोणास ठाऊक, कसं नेतोय कोणास ठाऊक. खा की सगळीकडचे पैसे कमी, तू नेतोय व्यवस्थित का, काळजी करा राजा, खा तू. तुला सुराचं पैसे कळणार, असुराचं कळणार, धर्म कळणार, नीती कळणार. नेतो तुला काळजी, व्यवस्थित नेते, काळजी करू नकोस. चिंतन अवघड आहे, शास्त्र अवघड आहे. मी अगदी वरच्या पट्टीत तुम्हाला सांगत नेतो. आणि सांगलीमध्ये त्यांनी ध्येय सोडला आणि त्यांच्यासोबत त्यांचे 4 शिष्य आले होते की ज्यांचं त्यांच्यामुळं कल्याण झालं. सारखं ते म्हणायचे, राम सावळा सावळा कासे मिरवी सोन सळा, कासे मिरवी सोन सळा, राम सावळा सावळा, असं गुणगान करायचे सारखं रामाचं. राम राम माझा देखणा आहे, राम राजीव लोचन तुका चरण वंदत असे. अरे सगळ्यात देखणा कोण? माझा राम. उत्तम पुरुष आहे तो. सगळ्यात देखणा कोण? सगळ्यात देखणा कोण? राम देखणा आहे. मीराबाई म्हणतात सगळ्यात देखणा कोण? भगवान कृष्ण. हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी, अपने मंदिर बैठ बैठ गए गीता भागवत वाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी, मीराबाई म्हणतात. आणि त्या ठिकाणी शरीर सोडलं. 3:30 वाजले. 5 वाजता म्हटले पार्थिव शरीर मै घाटावर अग्निसंस्कार करायचे इथं सांगलीतच. काय मग ती 5 जण म्हटले असलं काय चालणार नाही, ह्यांची कर्मभूमी आहे ब्रह्मनाळ आणि ब्रह्मनाळाच घेऊन जायचं, ब्रह्मनाळाच घेऊन जायचे. लोक म्हटली अरे ॲम्ब्युलन्स नाही आहे, खांद्यावरने घेऊन जायला लागणार आहे आणि चालणार नाही. मग एक खांदेकरी म्हटला आता काय करायचं, आमच्यात आले म्हटले आम्हाला पण ब्रह्मनाळ यायला पाहिजे. आता आमच्या घरात गेलं यायला नको, त्याला टेन्शन आणगं, कारण का जडगं कोण न्यायचं. बघा जिवंतपणे जर वय 35 किलो असेल, मेल्यानंतर 17 पासून 22 किलो वजन वाढत असतं. का? पृथ्वीचा पृथ्वीला मिळतो, आपाचा आप, तेजाचा तेज, वायूचा वायू, हे फक्त ओला लगदा. ओला ओले मृतिकेचे हां फक्त उंदीरचंही गेले असतात, ते लक्षात ठेवा. बरोबर का? सगळी उंदीर घ्या, फक्त उंदीर असतं, फक्त शरीर असतं ओलं ओलं. चिंतन का? जर आपण केळीचा घड उचलावा, केळीचा घड किती ओझं लागते, तसं फक्त शरीर असतं, बाकीचं काय येत नसतं आणि जडगं होते. आणि त्यामुळं ते घरातला माणूस म्हटलं हे लोकांना काय कळतं का नाही म्हटलं. कुठं तर अंतिम संस्कार, तिथं पण घ्या तर अंतिम संस्कार काय, इथं पण दोन्हीकडे क्रिया एकच आहे. नाही म्हटले ती चौघं म्हणजे आमचे कर्मभूमी आहे, ज्यामुळं आम्ही मोठं झालो ह्यांच्यामुळं, ज्यांच्यामुळं आम्हाला नामाला नाही झालं, आम्हाला किती पण जड होऊ दे आम्ही घेऊन जाणारच. बांधलं शरीर. आता ते घरात आलेल्या पाहुणा माणूस म्हटला आला काय आजचा दिवस कोणाच तोंड बघितले कोणाच म्हटला. कारण का हे का आता ओझं उचलत घेऊन जायचं तिकडं खांद्याला घेऊन. तो लागला ओरडायला, ह्या लोकांना का अक्कल नाही, माळकरी कोणाचं ऐकत नाहीत. असंच का त्याच्याबरोबर का कुणाचं ऐकत नाहीत, आपण म्हणतो तेच खरं. बघा चिंतन करून बघा. माळकऱ्यांना न बोलणारा माणूस आळशी, न बोलणारा माणूस आळशी. असे कुणी वंदा कुनिंदा नित्य ध्यातसे गोविंदा, काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. तुकाराम महाराज. तुला काय बोलायचं बोल, माझं काम काय, विठ्ठल विठ्ठल. पार्थिव शरीर बांधलं, उचललं. त्या ज्याच्या घरात वारला तो पुढं खांदा धरला आहे आणि तो मात्र म्हटले ह्या लोकांना खांदा धरला आहे, खांद्यावर आहे आणि खांद्यावर असताना म्हणतो ह्या लोकांना अक्कल नाही. म्हटले आता इथनं ब्रह्मणापाणी चालत जायचं आहे, 22 किलोमीटर आहे. सांगली गाव भागापासून ब्रह्मणाळ नदी चालत जायचं आणि लागला वाढायला, ह्या लोकांना अक्कल नाही. कर्नाळ वेशीच्या भय पार्थिव शरीर गेलं. आनंदमूर्तीने वर्ण खाली उडी मारली, नमस्कार केला. तुला माझ्यामुळे त्रास नको रे बाबा म्हटले, खांदा दुखेल तुझा, आता मोकळे घेऊन चल म्हटले. नाही काळत येते आम्हा, जिथं आम्हाला काळ नाही मुक्त व्हाय संबंध येते कुठं, अखंड नामचिंतनच केले आणि उडी मारली आणि त्या चौघासमोर आनंदमूर्ती चालत गेले. कुठंपर्यंत? ब्रह्मणाच्या वेशीपर्यंत. आणि ब्रह्मणाची वेशी आल्यानंतर विचारतात बसू का वरती, बसू काय? अहो काय अधिकार मोठा असेल, बसू का वरती? तो खजेल झाला, दोन्ही पाय घट्ट धरला. म्हणजे महाराज
आम्हाला हा कृपा आशीर्वाद द्या की आमचं पण तुमच्यासारखं नामचिंतन, अरे तू नाम घ्यायचं फक्त काम कर, पुढचं काम प्रभू बघतोय. तू नाम घ्यायचं काम कर, तू नाम फक्त घ्यायचं काम कर. या नामाची पुण्याची गणता करता येणार नाही, फक्त स्मरण कर. पुन्हा आनंदमूर्ती त्या शय्येवरती झोपले. मग कृष्णा काठेवरती त्यांच्यावरती अंतिम संस्कार झाले. का? नामधारकाला काळ नाही, आम्हाला नामधारक व्हायचं आहे, जपवाय धारक नाही. कारण नामधारक कोणाला म्हणायचं? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थामध्ये ज्याचं अखंड नामचिंतन चालू आहे त्याला म्हणायचं नामधारक. आणि तुकोबाराय छाती ठोकपणे सांगतात, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक, विठ्ठलचे प्रमाण, नलगे जाणावे नेनावे, गावे आनंदा नाचावे. बघा, प्रेम सुख घ्यावे वैष्णवांच्या संगती. आम्हाला दुसरं माहीत नाही काय, आम्हाला जाणाच काय ती विरक्ती नकळेची, आम्हा जाणो एका नामा विठोबाच्या. काय करायचं आम्हाला विरक्ती? नामाने विरक्ती येतेच. भागवतात देव सांगता, नामे होय जे विरक्ती, नामे निर्मळ चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश उद्धवा. नामे होय जी विरक्ती, नामाने विरक्ती अंतरंगात येत्या. चिंतन करून बघा, नाम्यानं विरक्ती येत्या. नामे निर्मळ चित्त, चित्ताचा मलविक्षेप आवरण निघून जातो. मल निघल, विक्षेप निघल, आवरण लवकर निघत नाही हो. देहध्यास आवरण निघाला की मग आम्ही भाग्याचे बघा. आवरण लवकर, पण आवरण जायला प्रयत्न केला पाहिजे ना. आवरण मलविक्षेप आवरण म्हणजे प्रकृती. देह माझा नाही, मी देहाचा नाही. गाडी आणि गाडीचा ड्रायव्हर. एस टी स्टँडला गेलो आपण, एस टी असते, ड्रायव्हर नसले गाडी चालत नाही. ड्रायव्हर बसल्यानंतर गाडी चालते, ड्रायव्हर आहे म्हणून गाडी चालते. ड्रायव्हर उतरून गेला तर उचला प्राणी आता भूमिभार झाला. मग जोपर्यंत गाडी ड्रायव्हर आहे त्यापर्यंत ड्रायव्हरची ओळख करून घ्यायची. अब आपण इथनं आळंदीला निघालो, शिरवळला गाडी थांबली बाथरूमला, आपण म्हणतो थांब, ड्रायव्हर कोण आहे तोंड बघतो म्हणजे ओळखलं आपल्याला. ड्रायव्हर का? समजा आपण बाथरूमला गेलो, आपल्याला जर वेळ लागला आणि गाडी हल्ली तर ड्रायव्हर तोंड बघतो, नंबर ड्रायव्हर तोंड बघतो, हा दाढीवाला आपला आहे, हा दाढीवाला ड्रायव्हर आपला आहे. ड्रायव्हरची तसं जो आत्माराम आहे, जो आत्माराम आहे ह्याची ओळख कशी करून घ्यायची आहे? ह्याला एकच मार्ग आहे, प्रपंचाला रामकृष्ण हरी म्हणायला लागल. रामकृष्ण समजला प्रपंचाला, तात्या काय फोडून सांगायला पाहिजे. प्रपंचाला पूर्ण विरामात व्हावं लागेल. प्रपंच हा होत असतो, परमार्थ हा करावा लागतो. योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ मुनी रामाला सांगतात, रामा पौरुष प्रयत्नानं परमार्थ करायचा आहे. प्रपंच होत असतो का, उगवला दिवस आहे तो दिवस उगवला म्हटलं जाणारच, पण आजचा दिवस गेला, आम्ही स्मरण किती केलं. समजा संध्याकाळी नंबर लागला असं म्हणू, लगाव शिक्षण आहे माझे, आम्ही जायचं कोण लोक म्हणून हे काय बोलून गेला म्हणणार असलं का. समजा लागला नंबर, आमच्यासोबत काय येणार आहे? काही येणार नाही. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे यमाज्ञा, देवाज्ञाने म्हटले यमाज्ञा. तुकोबारा शब्द बघा, यमाज्ञा आहे. मग तुला यम नील म्हणले प्रेमानं. प्रेमानं येतोय तो प्रेमानं येतोय. लाठी का आवाज भी नाही आता. आवाज दे, आपण म्हणतो मगाशी बसल्यात. बघा चिंतन. परवा आमच्यात एक मनुष्य वारला आमच्या गावामध्ये. मग व्यवहार धर्माप्रमाणे बोलायला गेलो, जायला तर पाहिजे. गेलो, बसलो 5 मिनटं. मग त्यांच्या मंडळी होत्या. आता गेलो म्हणता काहीतरी विचार, मी शक्यतो बोलत नाही काय, कारण ते काय जर सांग ते वेगळंच सांगायला चालू करतो. ते ऐकायच कोण गप्प बसता उठून घरला यायचं नमस्कार करून. तर म्हटले महाराज मला भजी कर म्हटल्यात. सांगताय का? भजी कर म्हटल्यात. मी का एक नाही होऊ नये, त्यांच्या ते पाहुणा होता म्हणून आम्ही बघा मातीला भजी घेऊन गेलो. अरे राजा, जोपर्यंत भजी खायची इच्छा होती म्हणजे वासना शिल्लक आहे, आणि वासना बायको शेजारी नाथांचा भारुड आहे. वासना रूपी जोपर्यंत बायको आहे तोपर्यंत पुनरपे जन्म पुनरपे मरणम जननी जठरे पुनरपे शयनम, मृत्यू जन्म मृत्यू आहेच की. मग भजी काय म्हटलं. मग मी म्हटलं, मला म्हटलं महाराज काय करतात पुढं? अक्का म्हटलं मला ह्यातला कळत नाही हो म्हटलं, का अजून मी गेलोच नाही, तुम्ही काय सांगणार? कशाला मी वाईट बोलू?
त्यांना सांगून चालते का असलं काय सांगून चालत नाही बायकांना, काय सांगून सांगत नाही ते त्यांचं. मग पुन्हा भजी केले बघा आणि भजी मातीत घेऊन गेलं. मी म्हणलं मोठ्या का बारक्या? ते टोला मारला बसल्या बसल्या. ते भजी गेलो बघा आणि कावळ्यानं पण भजी शिवला. अरे येड्यानो, असं नसतं हो. एकदा जीवात्मा इथनं गेला का नाही परतले पाऊळीच नाही किरटे. सैंद निमाल्या गोटी पुराणे जेतीची. अरुणा राजा पाऊल देखील उठत नाही. पाऊल देखील पाऊल उठते का बघा, तुम्ही तर उचलून नेत्यात. अरे मग आपण चालत जायचं आहे. तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत बैसोनी निवांत सुख भोगू. तुका म्हणे जाऊ वैकुंठ, आम्ही वैकुंठाला चालत जाऊ आणि बैसोनी निवांत सुख बघू. आणि आमच्या शेवटाला कोण येणार? रामच येणार. हा विश्वास पाहिजे. कधी? आयुष्यभर रामचिंतन केलं तर. आणि जर रामचिंतन नित्य स्मरण केलं असेल, सप्रेम सद्भाव संपूर्ण नित्य करता नामस्मरण वृत्ती पाडे आपण ते लक्षण ऐकराया प्रपंच सांडणे वासना जळून टाके जनार्दना अहंकार सोडून सोहमपणा सोहम सदना माझे ना. तुम्हाला भागवता समजा नित्य नियमानं नामस्मरण केलं तर प्रपंचाचा आपाप प्रेम कमी होतं. आपाप ते करावं लागत नाही, होतेच ते. नित्य नियमानं नामस्मरण केलं. आणि नामाचं सगळ्यात वैशिष्ट्य काय? नामाचा सगळा फैलांना फरक का असेल? नाम घेता कंठ शीतळ शरीर इंद्रिय व्यापार नाटवती गोडे गोमटे अमृतासे वाढ आणि कैला केवाड माझ्या चित्ते. नामानं काय होते? शरीरात शीतलता येते आणि चेहऱ्यावरचं तेज अघटित, म्हणजे दिवसेंदिवस चेहरा चांगला 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 दिसतो, सुंदर दिसतो. विदाउट ब्युटी पार्लरला जाता कुठेही जावं, कारण ते आध्यात्मिक नामाचं तेज आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात आम्ही काय केलं? नाम गावो नाम गावो नाम ध्यावो. ध्याने क्रिया मनाची आहे, गाणे क्रिया मुखाची आहे. जो जो करी हरीचे चिंतन त्याचे चित्ताचे करी हरिहरण. जो करी हरीचे स्मरण त्याचा संसार संपूर्ण हरी करी. नाम चिंतन कर. नामाच्या चिंतन. राम नाम वाट म्हणजे साधन मार्ग. राम नाम या शब्दावरच येऊन थांबलेलं आहे. अखंड नामचिंतन करून ही लोकीची यात्रा सुफल करा. हेच रामनवमीच्या चिंतनाच्या योगानं तुमच्या पुढं मागणं आहे. ज्ञानेश्वर माऊली.